आज बनवते मस्त गिलक्याचा ठेचा, झणझणीत गिलक्याचा ठेचा करायचा आहे आणि पाट्यावर आपल्याला मस्त बनवायचा आहे ठेचा। सुरुवातीला गिलके घेतलेले आणि त्याला तेल लावून आपल्याला गॅसवर चाळणी ठेवलेली आणि त्याच्यावर आपल्याला गिलके चांगले भाजून घ्यायचे। 2 लसणाच्या कांड्या घ्यायच्या आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या पण भाजून घ्यायच्या आहे मस्त आणि मस्त पाट्यावर ठेचून करायचं आहे। असा मस्त ठेचा एकदम चव लागतो, कारण आपल्याला असे गिलक्याची भाजी आपल्याला जात नाही। तर अशा प्रकारे तुम्ही करा बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम चविष्ट होतो ठेचा। पाट्यावर म्हटल्यानंतर वेगळीच चव। आणि बघा आता गिलके आपले झालेले, भाजून झालेले गिलके, लसूण पण निवडून घेतलेला आहे आणि बघा कोथिंबीर घेतलेली आहे, सगळं मीठ वगैरे आणि पाटा आहे बघा। पाट्यावर आता मी सुरुवातीला आपल्याला गिलके ठेचून घ्यायचे थोडेसे रुसण्यानी। इतकी छान ठेचा लागतो, तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल अशी ही चटणी किंवा ठेचा म्हणू शकतो आपण। सहसा तर ठेचाच म्हणता येईल, कारण आपण ठेचून करतो आहे पाट्यावर रुसण्यानी मस्त। आता आपल्याला मी त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेले, ते पण कुटून घेतलेले त्याच्यामध्ये मस्त। इतकी मस्त चव आणि लसणाचा पण जास्त वापर केलेला आहे। लसूण, शेंगदाणे, मस्त कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात घेतलेली आहे, त्याच्यामुळे ठेचा इतका मस्त झालेला आहे। आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खायचं आपल्याला। आता लसूण घेतलेला आहे बघा, तो पण ठेचून घ्यायचा आहे। पूर्वी करायचे लोक मस्त पाट्यावर, पण आता सहसा आपण मिक्सरचा वापर करतो आणि याच्यावर तो फार चव लागते। आता हिरव्या मिरच्या पण अशा ठेचून घ्यायच्या आहे रुसण्यानी। आता राहिलेले गिलके ते पण तसेच करायचे आपल्याला रुसण्यानी। आता कोथिंबीर पण आपल्याला तशीच करायची आहे आणि शेंगदाणे घेतलेले ते पण असेच कुटून घ्यायचे, कुटून म्हणजे ठेचून घ्यायचे रुसण्यानी। आणि ताटात काढून मस्त आपल्याला गॅसवर पॅन ठेवून मस्त तळून घ्यायचा आहे ठेचा आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त गरमागरम खायचा आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।